हॅलो फ्रेंड्स, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. ॲग्रिकल्चर लेक्चर हे जे आपलं इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये जर आपण सिलेबस तर मी एक ओरिएंटेशन लेक्चर टाकलेलं आहे, परंतु आता आपण पुढं जाऊन त्याच्यामध्ये जर बघितलं तर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग एक ट्रायंगलमध्ये 3 सब्जेक्टच्या किंवा 3 महत्त्वाच्या पॉईंटच्या ट्रायंगलमध्ये आहे. त्यामध्ये एक आहे तो म्हणजे सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन. ओके, हा सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन पार्ट हा आपण यापूर्वी देखील या ठिकाणी राज्यसेवा ज्यांनी ज्यांनी केलेली आहे मुख्य त्यांनी या ठिकाणी पेपर 1 मध्ये देखील कव्हर केलेला आहे. अरुण कत्तन बुक मध्ये आपण यातील काही पार्ट बघितलेला आहे, लाईक काउंटर बंडिंग असेल, ट्रेंचेस असेल, त्यानंतर मग त्या ठिकाणी सॉइल इरोजन प्रॅक्टिसेस असतील, ॲग्रोनॉमिकल मेजर्स असतील, सॉइल इरोजन कंट्रोलच्या, मेकॅनिकल मेजर्स असतील सॉइल इरोजन कंट्रोलच्या. तर अशा पद्धतीनं मग त्याच्यामध्ये आपण परत डिटेलमध्ये चर्चा करूच की ॲग्रोनॉमिकल मेजर्स कधी असतात, मेकॅनिकल मेजर्स कधी असतात. आफ्टर दॅट सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक इज इरिगेशन. इरिगेशन टॉपिक यामध्ये काही जो बाबी आहेत त्या आपण राज्यसेवा मेन्समध्ये बघितले, परंतु यामध्ये नव्याने काही बाबी आहेत आणि त्या सोप्या देखील आहेत, परंतु एक्सप्लेन केल्यावर. सो इरिगेशन मीन्स व्हॉट, की ज्या ठिकाणी ड्रायलँड ॲग्रिकल्चर किंवा ड्राय ॲग्रिकल्चर आहे त्याच्याबद्दलची कन्सेप्ट बघूया आपण लगेच. तर त्या ठिकाणी इरिगेशन किंवा सिंचना थ्रू पाणी देण्याची गरज असते. मग ह्या इरिगेशनमध्ये अभ्यास करताना कोणकोणते सिलेबसला आपले पॉईंट्स आहेत, तर सोर्सेस ऑफ इरिगेशन. इट इज अ व्हेरी इझी पॉईंट. सोर्सेस ऑफ इरिगेशन मीन्स व्हॉट, वेल्स, ट्यूब्स म्हणजे आपली कूपनलिका, विहिरी असतील, त्याच्यानंतर कॅनॉल सिस्टीम असेल, त्याच्यानंतर सोर्सेस ऑफ इरिगेशननुसार त्याच्यानंतर आहे परत एकदा आपण इरिगेशन मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत, त्यानंतर आपलं जे फील्ड आहे किंवा रान आहे त्या रानामध्ये आपण इरिगेशन करता कोणकोणत्या पद्धती वापरतो, ज्याच्यामध्ये बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन असेल, त्यानंतर फरो इरिगेशन असेल, नंतर चेक बेसिन मेथड्स असतील. तर ह्या सोप्या आहेत. जर मराठीत आपण परत याचा अभ्यास केला तर या ठिकाणी बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन म्हणजे एक प्रकारे त्याला आपण म्हणतो वाफ्यांच्या आधीच एक सऱ्या करणं, सऱ्या पण छोट्यावाल्या. त्याच्यानंतर चेक बेसिन म्हणजे वाफे तयार करणार, जिथं भाजीपाला वगैरे लावतात ते वाफे जर तुम्ही बघितले असतील तर. आणि फरो इरिगेशन म्हणजे फरो किंवा सऱ्या, आणि त्याला आपण बुंदे म्हणतो किंवा सऱ्या, जो ऊसाची पेरणी तशा पद्धतीने, तर तशा पद्धतीने. नंतर इरिगेशनच्या पद्धतींमध्ये दुसरा अजून येतं की त्याच्यामध्ये फ्लड इरिगेशन असेल, म्हणजे पाटाने या ठिकाणी पाणी सोडणं असेल, केवळ कोणतंही मायक्रो इरिगेशन न वापरता किंवा स्प्रिंकलर इरिगेशन न वापरता, जी एक पूर्वीची ट्रॅडिशनल मेथड आहे, पूर्वीची म्हणण्यापेक्षा मोटारद्वारे डायरेक्टली पाणी या ठिकाणी कोणतेही इन्स्ट्रुमेंट न वापरता डायरेक्ट पाईपीद्वारे रानाला मोकाट सोडणे, मोकळे सोडणे, दिस इज कॉल्ड ॲज फ्लड इरिगेशन. जिथे एक्सेस वॉटर आहे त्या ठिकाणी फ्लड इरिगेशन पद्धत वापरलीच जाते. शेतकरी जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाही ड्रिप किंवा स्प्रिंकलरमध्ये. व्हेनेवर देर इज अ स्कॅरेसिटी ऑफ वॉटर किंवा वॉटरची कमतरता असेल अशा ठिकाणी आपण ड्रीप इरिगेशन सारखं मायक्रो इरिगेशनकडे स्विच होतो. त्याच्याबद्दल देखील आपण चर्चा करू. आणि त्यानंतर इन बिटवीन जर असेल आणि क्लोज ग्रोईंग क्रॉप्स असतील, क्रॉपची उंची कमी असेल, सॉईलची इन्फिल्ट्रेशन रेट चांगला असेल, म्हणजे सॉईलमध्ये पाणी झिरपण्याची क्षमता जर चांगली असेल तर अशा ठिकाणी आपण स्प्रिंकलर इरिगेशन वापरू शकतो. आता बघा, फ्लड इरिगेशनमध्ये काय आहे की जर जास्त उताराची जमीन असेल किंवा स्लोपिंग लँड असेल देन फ्लड इरिगेशन युजफुल नाही. बट इन केस ऑफ ए स्लोपिंग लँड किंवा अंडुलेटिंग लँड, ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकलर इरिगेशन आर व्हेरी मच युजफुल. तर या एक त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आपण अभ्यास करताना बघणार. तर या ठिकाणी हा भाग येतो इरिगेशनचा. देन आफ्टर फार्म मेकॅनायझेशन किंवा फार्म मेकॅनायझेशन म्हणजे काय आहे की ज्या ठिकाणी पूर्वीच्या काळी ॲनिमल ड्रॉट म्हणजे ड्रॉट ॲनिमल ज्याला आपण म्हणतो ओढणारी जनावरं, बैल असतील किंवा रेडे असतील कोकणामध्ये, तर त्याच्याऐवजी आपण ॲनिमल पॉवर किंवा ह्युमन पॉवर किंवा मॅन पॉवरच्या ठिकाणी आता नाव वी आर रिप्लेसिंग मॉडर्न मशनरीज. त्याच्यामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट मशनरी मीन्स ट्रॅक्टर. त्या ठिकाणी त्या ट्रॅक्टरद्वारे आपण अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी फार्ममध्ये यूज करतो ट्रॅक्टरचा. अलॉंग विथ ट्रॅक्टर वी यूज ॲडव्हान्स मशनरी फॉर फार्म इन फार्म. त्याच्यामध्ये येतात स्प्रेयर असतील औषध फवारणीचे, त्याच्यानंतर आपले हँडपंप असतील, जे ह्युमन ज्या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी फवारणी करत होता त्याच्याऐवजी मोटार ऑपरेटेड हँडपंप्स यामध्ये आलेले आहेत. तर हे फार्म मेकॅनायझेशन. किंवा जे आपले पूर्वीचं उपन्न असेल, उपन्नी म्हणजे वाऱ्यामध्ये आपण हे पकडतो, विनोईंग म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर हे विनोईंगच्या गोष्टी या ठिकाणी आता नवीन ब्लोअर्स आलेले आहेत, त्या ब्लोअरद्वारे केलं जातं.
जिथं आपण उन्हामध्ये या ठिकाणी वाळवत होतो पूर्वी अन्नधान्य, ते सोलार ड्रायिंग म्हणतात. इन्स्टेड ऑफ सोलार ड्रायिंग आता आपण वेगवेगळ्या ड्रायर्स किंवा कुठल्या तर पद्धती या ठिकाणी स्टोरेजमध्ये यूज करू शकतो. ते त्याच्यानंतर म्हणजे असे अनेक फार्ममध्ये मेकॅनायझेशन आलेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये मग आपण प्लग नवीन टाईपचे एखादे नांगर ज्याला आपण म्हणतो प्लॉव असेल, त्यानंतर कल्टिवेटर असेल ज्याला फन म्हणतात मराठीमध्ये. कल्टिवेटर म्हणजे लँड कल्टिवेशन करता, त्या गोष्टींचा वापर आपण करतोय. अशा पद्धतीनं ॲग्रिकल्चरमध्ये जे काही आधुनिक मशिनरी आपण वापरतो, इट्स अ पार्ट ऑफ फार्म मेकॅनायझेशन किंवा फार्म मेकॅनिझम. तर त्या 3च्या भोवती हा महत्त्वाचा सब्जेक्ट फिरतो. सब्जेक्ट तुमच्या आजूबाजूलाच आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तो बघायचा आहे, समजावून घ्यायचा आहे पुस्तकातून आणि त्याच्यावर आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी हे 3 टॉपिक परफेक्ट केल्यानंतर याच्या जोडीला कोणकोणते सोपे-सोपे टॉपिक आहेत? मग यामध्ये आहे ॲग्रो एनर्जी. आणि ॲग्रो एनर्जीमध्ये मुख्यत्वे काय आहे तर रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, सोलार एनर्जी, विंड एनर्जी, त्याच्यानंतर मग इतरही जे काय बनू शकतं ते एनर्जी, ॲग्रो एनर्जी. बायोगॅस प्लांट येतो. सिंपल आहे. बायोगॅस सारख्या गोष्टीवर देखील 8-8 किंवा 10-10 मार्काला क्वेश्चन येतो सोपा. त्याच्यानंतर येतो दुसरा ॲग्रो एनर्जी नंतर ॲग्रो प्रोसेसिंग. ॲग्रो प्रोसेसिंग. ॲग्रो प्रोसेसिंगमध्ये सिंपल आहे की जे काही आपण हार्वेस्ट केलेलं अन्नधान्य आहे किंवा कापलेलं, त्या अन्नधान्यावर या ठिकाणी प्रोसेस करणं, त्यांचं सॉर्टिंग करणं, ग्रेडिंग करणं, त्यांना परत एखाद्या वेळी प्रिझर्वेटिव्ह किंवा एखाद्या स्टोरेजमध्ये या ठिकाणी ठेवणं. ओके, कोल्ड स्टोरेज वगैरे, तर त्या ॲग्रो प्रोसेसिंगचा भाग आहे. शिवाय दुधापासून चीज बनवणं, मिल्कपासून कर्ड बनवणं, बाय प्रोडक्ट बनवणं, इव्हन इथेनॉल बनवणं, दारू बनवणं, इट इज अ पार्ट ऑफ ॲग्रो प्रोसेसिंग. अशा पद्धतीने ॲग्रो प्रोसेसिंग एक त्याचा भाग आहे. आणि एरियल फोटोग्राफी. ओके, एरियल फोटोग्राफी असेल किंवा रिमोट सेन्सिंग असेल, ज्याच्यामध्ये जो पार्ट तुमचा फॉरेस्ट्रीमध्ये देखील येतो आणि इथं येतो, तर कॉमन गोष्टी आहेत. आता ॲग्री इंजिनिअरिंग आणि फॉरेस्ट्रीमध्ये समवॉट कॉमन गोष्टी कोणकोणत्या आहेत तर सॉईलमध्ये आहे. सॉईल हा भाग या ठिकाणी आपल्याला फॉरेस्ट्रीमध्ये देखील आहे, ॲग्रीमध्ये देखील आहे, म्हणजे ॲग्री इंजिनिअरिंगमध्ये. देन एरियल फोटोग्राफी दोन्हीकडे कॉमन आहे. त्यानंतर काही ॲग्रो एनर्जीमध्ये त्यामध्ये फॉरेस्ट्रीमध्ये रिन्युएबल एनर्जी सोर्सेस या ठिकाणी वापरतात, ते तर कॉमन आहे. तर काही गोष्टी या ठिकाणी कॉमन आहेत. परंतु आता आपण ॲग्री इंजिनिअरिंगबद्दल चर्चा करूया थोडक्यात. तर आता या कोर्समध्ये आपण काय बाबी करणार आहे कव्हर, तर एक महत्त्वाचं म्हणजे जो सिलेबस आहे तो इन डिटेल, इन डेप्थ आणि योग्य पद्धतीनं एक्झाम ओरिएंटेड प्लस समवॉट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असणं काही अडचण नाही. कोर्समध्ये काही बाकी फालतू बडबड केली जाणार नाही. जे एक्झॅक्ट गरजेचे आहेत त्याच गोष्टी या ठिकाणी दिल्या जातील. थर्ड थिंग, या ठिकाणी आपण पर वीक किंवा काही ड्युरेशन नंतर इंटरवल नंतर काही जे सिलेबस कव्हर होत जाईल त्याच्यावर आपण क्वेश्चन या ठिकाणी ग्रुपमध्ये टाकण्यात येईल आणि ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करून त्याची जी तुम्ही आन्सर शीट आहे ती मला तुम्ही स्कॅन करून पाठवायची. ती मी चेक करून त्याच्यावरचा रिमार्क मी देईन. रिमार्क आपण व्हिडिओ कॉलद्वारे देखील घेऊ शकतो. इंडिव्हिज्युअली रिमार्क दिले जातील इनिशियली. नंतर कॉमन आपले पेपर देखील घेण्याची जी एक पद्धत आहे ती देखील आपण पुढे घेणार आहे. त्याच्यानंतर नोट्स देखील तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. परंतु माझी एक अपेक्षा अशी आहे की नोट्स तुम्ही सुद्धा ज्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये फिल्टर करून स्वतःच्या शॉर्ट नोट्स क्रिएट करा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये स्वतः आन्सर लिहिण्याकरता फायदा होईल. तर अशा पद्धतीनं आपण ओव्हरऑल सगळ्या गोष्टी या ठिकाणी घेणार आहे. हा झाला आपला सिलेबसच्या बाबतीत या ठिकाणी ओरिएंटेशन. आता जे का आपण पूर्वी घेतलेलं आहे ना, आपण कोर्स कसा कंडक्ट करणार आहे. आता आपण इरिगेशनचं एक इंट्रोडक्टरी, आता आपण दुसऱ्या एक या कोर्समध्ये आपण एक करणार आहे की प्रत्येक टॉपिकच्या आधी आपण इंट्रोडक्टरी लेक्चर घेणार आहे. इरिगेशनचे, सॉईल कन्झर्वेशनचे घेणार आहे, फार्म मेकॅनायझेशनचे घेणार आहे, ॲग्रो एनर्जीचे घेईल. आणि हे इंट्रोडक्टरी लेक्चर घेताना आपण त्याच्यामध्ये इनिशियली तुम्हाला म्हणजे आता कसं आहे की प्रत्यक्ष फील्डवर ड्रिप इरिगेशन कसं आहे, प्रत्यक्ष फील्ड म्हणजे रानामध्ये जाऊन ड्रिप इरिगेशन दाखवणार हे इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये. स्प्रिंकलर इरिगेशन दाखवणार, फोरो काय असतं ते दाखवणार, कारण काही विद्यार्थ्यांना त्या गोष्टी बेसिक माहीत नसतात. त्याच्यामुळे त्या गोष्टींचं जर तुम्ही व्हिज्युअली या ठिकाणी स्वतः बघितलं तर तुम्हाला ते लिहिण्यासाठी देखील उपयुक्त पडेल. प्लस ज्यावेळेस आपण क्लासरूममध्ये त्या गोष्टी शिकवू, ऑनलाईन लेक्चरमध्ये असेल किंवा ऑफलाईनच्या बाबीमध्ये, तर त्या गोष्टी आपल्याला व्हिज्युअलाइज केल्यामुळं लगेच समजण्यास उपयुक्त ठरतील. तर ते आपलं या ठिकाणी मोटिव्ह आहे.
त्यातलं हे पहिल्या लेक्चरमध्ये, या आजच्या लेक्चरमध्ये आपण इरिगेशनच्या ज्या टर्म्स आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत फील्डमधल्या त्या बघणार आहे. तत्पूर्वी आपण थोडक्यात बघूया की इरिगेशनमध्ये काय काय गरजेचं असतं, की इरिगेशन का असतं. की आपले इंडियन ॲग्रिकल्चर जे आहे तिला 3 भागामध्ये आपण मुख्यत्वे डिवाइड करतो. एक ड्राय म्हणजे भूमीला ड्राय म्हणजे त्याला, नंतर ड्रायलँड आणि थर्ड रेनफेड. ओके, यामधलं जे ड्राय एरिया म्हणजे कुणा काय डेफिनेशन केलेली आहे की व्हेनेवर देवर इज अ रेनफॉल इंटेन्सिटी लेस दॅन 750 mm इट इज कॉल्ड एज ड्राय. त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी 75 सेंटीमीटर आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये, हे म्हणजे सॉरी mm मध्ये काढलं तर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर, म्हणजे या ठिकाणी पावसाचं प्रमाण किंवा पाऊस रेनफॉल इंटेन्सिटी लो आहे. त्यानंतर जर आपण ड्रायलँड बघितलं तर याच्या केसमध्ये व्हेनेवर द रेनफॉल इंटेन्सिटी इज 750 mm टू राउंड अबाउट 1050 mm 1150 mm दिस इज कॉल्ड एज ड्रायलँड. ओके, तो पद्धतीचा ह्या 2 क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे हे लक्षात ठेवायचं. रेनफेड whenever there is a rainfall is more than 1150 mm this is called as rainfed area. अशा एरियामध्ये रेनफॉल रेग्युलर इंटरवल मध्ये येतो. बऱ्यापैकी असे एरिया ह्युमिड एरिया असतात. या ठिकाणी पावसाचं प्रमाण योग्य पद्धतीचं असल्यामुळं, चांगलं असल्यामुळे या ठिकाणी शेतीमध्ये पिकं येण्याची क्षमता चांगली राहते. या ठिकाणी सिंचनाची सोय करावीच, इरिगेशन प्रोव्हाइड करावंच, हे या ठिकाणी लिमिटेशन येत नाही. परंतु ड्राय आणि ड्रायलँड एरियामध्ये मात्र जर तुम्हाला योग्य पद्धतीने कृषी उत्पादन काढायचं असेल तर केवळ पावसावर अवलंबून राहून चालणार नाही, कारण या ठिकाणी इरॅटिक रेनफॉल कंडिशन असणार आहे. कधी कधी या ठिकाणी वर्षभर पाऊस होणार नाही किंवा वर्षात 2च पाऊस होणार, 3च पाऊस होणार. तर इन दॅट केस क्रॉप फेल्युअर इन्क्रीजेस, इंटेन्सिटी ऑफ क्रॉप फेल्युअर गॉट्स इन्क्रीजेस. ड्रायलँड मध्ये देखील जरी पाऊस असला तरी काही जर इंटरवल जर मोठा पावसाचा गॅप पडला तर अशाही ठिकाणी आपल्याला सिंचनाची सुविधा द्यावी लागणार आहे. म्हणून इरिगेशन हा कन्सेप्ट मुख्यत्वे इंडियन ॲग्रिकल्चरच्या ड्राय आणि ड्रायलँड करता अतिशय इम्पॉर्टंट. सेकंड थिंग, रेनफेड मध्ये देखील असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल तर इरिगेशनच्या इंटेन्सिटी किंवा इरिगेशन वाढल्यामुळे त्या ठिकाणी क्रॉपची या ठिकाणी यील्ड वाढलेली आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इन्क्रीज झालेलं आहे. And due to increase in agriculture there is increase in national income and it helps to increase the farmer income. So irrigation is directly, indirectly or directly impact on the farmer income. That's why irrigation is the most important point in the Indian agriculture. Okay, so आता आपल्याला काय करायचं, इरिगेशन टॉपिक सुरू करण्यापूर्वी आता मी पुढे काय करेन, ऑन फील्ड आपल्याला जाऊन या ठिकाणी इरिगेशन बद्दल माहिती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण इरिगेशन हा टॉपिक सुरू करणार आहे. ओके, सो लेट्स गो ऑन द ऑन फील्ड व्हिज्युअलायझेशन. तर इरिगेशन या टॉपिकमध्ये सगळ्यात पहिला एक महत्त्वाचा सिलेबसचा पॉईंट आहे सोर्सेस ऑफ इरिगेशन. सोर्सेस ऑफ इरिगेशनमध्ये आपल्या इथं 3 महत्त्वाचे सोर्सेस आहेत. एक ट्यूबवेल्स किंवा ज्याला बोरवेल म्हणतो, या ठिकाणी आपण बघतोय ते. सेकंड इज द वेल किंवा आपली जी विहीर असती. आणि तिसरी आहे ते फार्म पॉन्ड किंवा तलाव, आपला जो रानामध्ये किंवा शेतामध्ये शेततळे बनवलं जातं. व्हेनेवर देर इज अ लोअर वॉटर टेबल इन द ग्राउंड, म्हणजे वॉटर टेबल अतिशय खाली असेल तशा ठिकाणी आपण काय करतो, बोरवेल इरिगेशन घेतो किंवा ट्यूबवेल ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये राऊंड अबाउट 200 फीटपर्यंत या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बोर किंवा बोरिंग करून त्याच्यामध्ये वॉटर मिळवतो. सो त्याकरता सबमर्शिबल पंप असतात. ते सबमर्शिबल पंप जे वॉटरमध्ये असतात ते वापरून या ठिकाणी आपण वॉटर लिफ्ट करतो आणि या ठिकाणी पिकाला पोचवतो. तर या ठिकाणी आपण बघू शकता ही एक बोरवेल आहे किंवा ट्यूबवेल ज्याला म्हणतात. सेकंड, याच ठिकाणी एक पॉन्ड आहे किंवा फार्म पॉन्ड आहे, तो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच बघू. ओके, तसंच या शेतामध्ये आपल्याला स्प्रिंकलर इरिगेशन देखील दिसत आहेत, त्याच्याबद्दल देखील आपण माहिती बघणार आहे. ओके, आणि हे जे आता खाली बघताय तुम्ही फील्ड, या फील्डमध्ये हे जे दिसतंय
पीक लावताना दिस इज कॉल्ड एज फरो सिस्टीम किंवा सऱ्या ज्याला म्हणतात. तर अशा पद्धतीनं फरो सिस्टीम असते. तर या व्हिडिओमध्ये आपण सगळ्याच बाबी अभ्यासणार आहे, एक स्टेप बाय स्टेप अभ्यासू. ओके. अनदर सोर्स ऑफ वॉटर इज फार्म पॉन्ड किंवा शेततळं ज्याला आपण म्हणतो ते. या ठिकाणी या शेततळ्यामध्ये हे लायनिंग आहे, त्याला वॉटर या ठिकाणी खाली इन्फिल्ट्रेट किंवा जमिनीमध्ये जाऊ नये म्हणून. त्या ठिकाणी काय केलं जातं, ज्या ठिकाणी वॉटरचा सोर्स आहे त्या सोर्सपासून या ठिकाणी या तळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साठवलं जातं. जसं की याच तळ्याच्या शेजारी एक कॅनॉल आहे, त्या कॅनॉल म्हणजे कॅनॉल इरिगेशन तो कॅनॉल आहे, त्या कॅनॉलला जेव्हा जेव्हा पाणी असेल तेव्हा तिथून ते पाणी लिफ्ट करून या ठिकाणी या तळ्यामध्ये साठवलं जातं. आणि जेव्हा या ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही मार्गाद्वारे पाण्याची उपलब्धता नसेल, वेल, ट्यूबवेल और कॅनॉल, दॅट टाइम दे यूज इरिगेशन किंवा वॉटर सोर्स ॲज अ दिस फार्म पॉन्ड. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, याला इनलेट आहे कुठून ज्या ठिकाणी पाणी आणायचं आहे तिथून, आणि तिथून आउटलेट आहे. त्या आउटलेटद्वारे या ठिकाणी या ऊसाला या ठिकाणी ड्रिप इरिगेशनद्वारे पाणी दिलेलं आहे. ओके. आणि थर्ड जो सोर्स ऑफ वॉटर आहे तो वेल आहे, विहीर, जो बऱ्यापैकी सगळ्यांनी बघितलंच असेल. नेक्स्ट पॉईंट इरिगेशनमधला आहे इरिगेशन मेथड. ओके. इरिगेशन मेथडमध्ये 3 महत्त्वाच्या मेथड्स आहेत. ओके. वन is the border strip method, another is the check basin method, and third one is the furrow type of irrigation method, त्याला आपण साऱ्या म्हणतो. फर्स्ट इज द बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन मेथड. या बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन मध्ये हे स्ट्रिप्स आहेत, ह्या बॉर्डर या ठिकाणी दुसरी बॉर्डर एका अंतरावर 1, 2, 3, 4 फुटांवर अशा पद्धतीने ह्या स्ट्रिप्स तयार केलेल्या आहेत. हा मधला भाग आहे तो स्ट्रीप आहे. ह्या स्ट्रीप्समधून काय केलं जातं ते फ्लड इरिगेशनद्वारे किंवा म्हणजे अशा पद्धतीचा एक चेंबर असतो इकडं, या चेंबरद्वारे पाण्याच्या या ठिकाणी याला फ्लड इरिगेशनद्वारे पाणी दिलं जातं. या चेक बेसिन मेथडसाठी महत्त्वाची गरज काय आहे की स्लोप पाहिजे. तुम्ही जर बघितलं असेल तर हा लँडचा वरचा भाग आहे, तर लँड थोडी राऊंड अबाउट 2 डिग्री 3 डिग्री या ठिकाणी तुम्हाला स्लोप दिसेल आणि स्लोप थ्रू पाणी या ठिकाणी वाहत जातं. अनदर इरिगेशन मेथड इज फरो टाईप ऑफ इरिगेशन मेथड किंवा ज्याला मराठीमध्ये सऱ्या आणि वरंब म्हणतात. या ठिकाणी या सऱ्या आहेत, तुम्हाला ज्यामध्ये बघा ऊसाची लागण केलेली दिसते, या एक प्रकारच्या सऱ्या आहेत. त्याचा जो मधला भाग आहे चढा तो वरंब या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं फरो इरिगेशनमध्ये, या ठिकाणी या जो काही चॅनल क्रिएट केलेला आहे फरोचा त्यामधून या ठिकाणी त्याला पाणी पुरवलं जातं. या ठिकाणी फ्लड इरिगेशन मेथड देखील वापरली जाते, जी की उतारानुसार पाणी जातं. अनादर ड्रीप इरिगेशन इज ऑल्सो यूज इन दॅट. हे झालं ड्रीप इरिगेशनचे पाईप्स आहेत, त्याचा मेन फंक्शन त्या बाजूला. तर ड्रीप इरिगेशनबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघणारच आहे. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फरो इरिगेशन ॲज वेल ॲज ड्रीप इरिगेशन. ओके. सो या पद्धतीनं फरो इरिगेशन आहे ते बघून घ्या. आपण इरिगेशनमधील एक मायक्रो इरिगेशन म्हणजे एक महत्त्वाचा जो त्यातला भाग आहे तो म्हणजे ड्रीप इरिगेशन किंवा ठिबक सिंचन, याचा अभ्यास करूया. ड्रीप इरिगेशन ज्या ठिकाणी वॉटर स्कॅरेसिटी आहे, वॉटरचं प्रमाण कमी आहे, अशा ठिकाणी आपण ड्रीप इरिगेशन वापरतो. ड्रीप इरिगेशनचे इतर ॲडव्हान्टेज म्हणजे इट कॅन बी यूज्ड ॲट एनी टाईप ऑफ सॉईल. कोणत्याही मातीसाठी ड्रीप इरिगेशन उपयोगी ठरतं. त्याच्यानंतर कोणत्याही टाईपची लँड असेल, अँड्युलेटिंग लँड असेल, स्लोपिंग लँड असेल, अशा ठिकाणीही किंवा लँड लेवलिंगची ड्रीप इरिगेशनमध्ये गरज नाही. आणि विशेष म्हणजे पर्टिक्युलर ज्या रूटला रिक्वायरमेंट आहे त्या अमाऊंटमध्ये या ठिकाणी वॉटर त्या ठिकाणी उपलब्ध केलं जातं. ड्रीप इरिगेशनचे फक्त डिसॲडव्हान्टेज असे आहेत की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ड्रिपर आहेत, ज्या ठिकाणी पाणी सतत पडतं त्या ठिकाणी सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन त्याच्या आजूबाजूला होऊ शकतं. पण बाकी वॉटर स्कॅरेसिटी किंवा ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता तिथं ड्रीप इरिगेशन उपयुक्त आहे. आता ड्रीप इरिगेशनचे कॉम्पोनंट्स कोणकोणते आहेत बघा. या ठिकाणी तिथून त्या ठिकाणी जे ते बघतोय आपण त्याला इथून ह्या ठिकाणी वॉटर आलेलं आहे इनलेटला. ह्या ठिकाणी हा जो आहे तो त्याचा या प्रकारे कुठं आहे तर हायड्रोसायक्लोन फिल्टर म्हणतात त्याला. याच्यामध्ये गाळ किंवा मोठे काही पार्टिकल्स ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी फिल्टर केले जातात. एक प्रकारे हा फिल्टर आहे, कारण ड्रीपमध्ये ती माती जाऊ नये किंवा तशा पद्धतीचे कॉम्पोनंट्स पार्टिकल जाऊ नये म्हणून या ठिकाणी हा पहिलं फिल्ट्रेशन युनिट आहे. दिस इज कॉल्ड एज हायड्रोसायक्लोन फिल्टर. आफ्टर हायड्रोसायक्लोन फिल्टर वॉटर कम्स इन टू द दिस इज सँड मीडिया फिल्टर. हा सँड मीडिया फिल्टर आहे. याच्यामध्ये सँड फिल्टर केले जाते किंवा मोठे मातीचे पार्टिकल्स याच्यामध्ये फिल्टर्स केले जातात. आणि हे फिल्टर झालेलं वॉटर इनलेट
इट कन्सिस्ट ऑफ सँड. ह्याच्यामध्ये एक वाळूचं स्ट्रक्चर असतं जसं आपण नॉर्मल. परत हे आउटलेट, हे पाणी बाहेर येतं. इथून ते पाणी आता या ठिकाणी या पाईप थ्रू शेताला जी पाईपलाईन केली आहे तिकडं जातं. आता याच्या पुढं जे परत शेताला जे मेन पाईपलाईन आहे तिथं आपल्याला ड्रीपचे लाईन दिसतील, ते आता आपण बघूया. ओके, तर ड्रीप इरिगेशनच्या फिल्ट्रेशन युनिट नंतर आता पाणी या ठिकाणी या पाईपमध्ये आलेलं आहे. दिस इज कॉल्ड एज सब लाईन. या सब लाईन किंवा ह्या सब पाईपला या ठिकाणी आपल्याला इथं बघितलं हे काळ्या कलरचे लॅटरल्स अटॅच आहेत. हे ड्रीपच्या पाईप्स आहेत. पुढे आपण अजून बघूया की अशा पद्धतीचे कॉक असतात या ठिकाणी. याला ड्रीप कनेक्टेड आहे, याला ड्रीपचं लॅटरल म्हणायचं. या ठिकाणी फ्लश कॅप आहे किंवा हे एंड कॅप देखील म्हणतात. जर तिथूनही काही सँड किंवा काही पार्टिकल्स आले तर काही काळानं स्वच्छता करायसाठी हे ठिकाणी हे ओपन केलं जातं आणि यातून पाणी बाहेर काढलं जातं जेणेकरून हे क्लीन होईल. ओके, अशा पद्धतीने ते काढायला नको, त्यापेक्षा शेतकरी आपल्याला कळेल. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही ड्रीपची लॅटरल आहे आणि या ड्रीपला काही अंतरावर होल राहतात आणि त्या होल थ्रू या ठिकाणी पाणी या मुळाशी झाडाच्या दिलं जातं. तर अशा पद्धतीने हे ड्रीपचं ही सब लाईन आणि अशा पद्धतीने हे सगळे लॅटरल्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर हे ड्रीप इरिगेशनचं स्ट्रक्चर आपल्याला डायग्राममध्ये काढायचं असतं परीक्षेमध्ये. त्याचे डायग्राम आपण क्लासरूममध्ये बघूच, परंतु ड्रीप इरिगेशन या ठिकाणी आपण प्रत्यक्ष बघितलेलं आहे. हे जे प्रत्येक मध्ये दिसत आहेत गॅप त्याला आपण फरो म्हणतो किंवा सऱ्या. ओके, आता याच्यात दोन्ही इरिगेशन आहेत. ह्या ऊसाला दोन पद्धतीचं इरिगेशन आहे. या ऊसाला दोन पद्धतीचं इरिगेशन आहे. हे ड्रीप इरिगेशन देखील दिलं आहे. आणि व्हेनेवर देर इज एक्सेस वॉटर दे यूज फ्लड इरिगेशन. म्हणजे ह्या पाटाद्वारे, हा पाट आपण म्हणतो किंवा वॉटरवेज म्हणतो, त्या वॉटरवेज थ्रू या ठिकाणी या फरोमध्ये वॉटर एंटर होतं. आणि फ्लड इरिगेशन म्हणजे चेंबरला मोकळं पाणी सोडणे. ओके, त्याचं उदाहरण मागच्या बाजूला आहे. हे फ्लड इरिगेशन, ही पाईपलाईन, या पाईपचं एंड ओपनच आहे. इथून हे आता पाणी सध्या बंद आहे, सरळ सरळ पाटाने या ठिकाणी पाणी जाणार, ह्याला वॉटरवेज म्हणतात. जर ह्या वॉटरवेमध्ये आता हे ह्याच्यात कुठंच ग्रास दिसत नाही, जर ह्याच्यात ग्रास किंवा गवत असेल तर त्याला ग्रास्ड वॉटरवेज म्हणतात. त्याचाही आपण अभ्यास करणार आहे. आणि अशा पद्धतीने हे ज्या ठिकाणी सतत आपण आता हे जास्त काळासाठी पीक असेल त्या ठिकाणी आपण ड्रीप इरिगेशनचं जास्तीत जास्त यूज करतो. म्हणजे असं ऊस असेल किंवा बागा असतील द्राक्षाच्या वगैरे. आणि ज्या ठिकाणी पीक 2-3 महिन्यांनी निघतं अशा ठिकाणी फ्लड इरिगेशन, ज्याला पाण्याची इतकी गरज नाही, इंटरवल कमी आहे, 20 महिन्यानं किंवा काही काळानं पाणी उशिरा दिलं तरी चालतं, अशा ठिकाणी असं फ्लड इरिगेशन घेऊन या ठिकाणी पीक घेतलं जातं. आता इरिगेशनमधील आपण जे पुढचं एक महत्त्वाचं इरिगेशन सिस्टीम बघणार आहे ते म्हणजे स्प्रिंकलर इरिगेशन, तुषार सिंचन ज्याला मराठीत म्हणतात. हे स्प्रिंकलर इरिगेशनचं मेन पर्पज काय असतं की या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जास्त एरियामध्ये आपल्याला एक स्प्रेड करायचं आहे वॉटर, अशा पद्धतीने एक पावसाच्या पद्धतीने स्प्रिंकलर इरिगेशन यूज होतो. तर स्प्रिंकलर इरिगेशन करण्याकरता जमिनीची प्रॉपर्टी कोणती असावी, तर सँड किंवा जी लँड आहे शूड हॅव हाय इन्फिल्ट्रेशन रेट किंवा तिच्यामध्ये पाणी जिरण्याची क्षमता असावी. ती सँडी टाईपची सॉईल असावी, क्लेई टाईपची सॉईल नसावी. इट शुड नॉट बी क्लेई सॉईल, कारण जर क्लेई सॉईल असेल तर वर पडलेलं पाणी खाली इन्फिल्ट्रेट होऊन मुळाला जाणार नाही. अशा ठिकाणी या ठिकाणी आपलं स्प्रिंकलर इरिगेशन फेल जातं इन केस ऑफ ए क्लेई सॉईल. सो सॉईल शुड हॅव हाय इन्फिल्ट्रेशन रेट. स्प्रिंकलर इरिगेशनचं जर आपण डिझाईन किंवा सिस्टीम बघितली तर एक मेन पाईपलाईन असते, ज्या बाजूला एक जर चेंबर दिसेल तिला आपण जिथून विहिरीतनं किंवा वेलमधून वॉटर येतं, जी ब्लॅक कलरची पाईप आहे तिला लॅटरल म्हणायचं. ओके, लॅटरल, ही लॅटरल आहे. ह्या लॅटरलला हा जो कनेक्टेड पार्ट आहे त्याला रायझर म्हणायचं. या लॅटरलला कनेक्ट केलेला ह्या रायझरला हे परत आहे तो हेड आहे, हा स्प्रिंकलरचा हेड. दिस इज कॉल्ड एज हेड. दिस part किंवा riser is made up of cast iron material, and this material should be brass because it is always in contact with the water, so that's why it should not be corrode. So corrosion होऊ नये म्हणून हे ब्रासचं असतं. या ठिकाणी हे स्प्रिंग वगैरे, मग हे सिस्टीम ऑपरेटेड. हे नोझल आहे, नोझल ज्यातून पाणी बाहेर पडतं आणि पाणी स्प्रेड होतं आणि अशा पद्धतीने रोटेट होत 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 सगळ्या बाजूला हे असं रोटेशन मेकॅनिझम आहे. ते त्याच्या टेरिटरीमध्ये त्याचा जे डायमीटरमध्ये वॉटर 15, काही ठिकाणी ते 15 फूट 20 फूट वॉटर त्या ठिकाणी स्प्रेड करतं. अशा पद्धतीने हे स्प्रिंकलर इरिगेशन काम करतं. इट इज अ पार्ट ऑफ
लाईक वॉटर सेव्हिंग कॉम्पोनंट किंवा वॉटर सेव्हिंग सिस्टीम। यामध्ये मग बाकी गोष्टी आहेत, यासाठी एक पंप असतो मागच्या बाजूला जो विहिरीमधला पंपसुद्धा चालतो किंवा याला पंप सिस्टीमसुद्धा अटॅच केली जाते काही ठिकाणी। ओके, अशा पद्धतीने हे स्प्रिंकलर या ठिकाणी एक पर्टिक्युलर डिस्टन्सवर या रानामध्ये आहेत। क्लोज ग्रोईंग क्रॉप करता या ठिकाणी स्प्रिंकलर वापरतात। क्लोज ग्रोईंग जर या ठिकाणी एकदम आपण गहू असेल, वाफ्यामध्ये जर रान या ठिकाणी पीक पद्धती असेल तर हे लॅटरल बघू शकता। याचबरोबर सूर्यास्त झालेला आहे, जर सूर्य दिसत असेल तर बघू शकता।